नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, मॅथ मध्ये आपल्याला नेमकी साइनचा आपला गोंधळ होतो, म्हणजे चिन्हांचा आपला गोंधळ होतो की कोणत्या नंबरला किंवा आन्सरला आपल्याला कोणतं चिन्ह द्यायचं असतं. तर लक्षात ठेवा, आपण कसं आतापर्यंत कसं करत आलो, आपण प्लस प्लस प्लस, मायनस मायनस प्लस, प्लस मायनस मायनस आणि मायनस प्लस मायनस. बरोबर. तर आपण असं लर्न करण्यापेक्षा आपण थोडं वेगळ्या पद्धतीने लर्न करू. लक्षात घ्या, बघा इथे तुम्हाला हे जे चिन्ह आहे, चिन्ह कसे दिसताय तुम्हाला? समान दिसताय. जर चिन्ह समान तर मग बेरीज करा. आणि इथे लक्षात घ्या, तुम्हाला इथे चिन्ह भिन्न दिसताय, म्हणजे वेगवेगळे चिन्ह दिसताय, तर मग वजाबाकी करा. एकदम सोपा नियम आहे. चिन्ह समान बेरीज आणि चिन्ह भिन्न वजाबाकी. बघा, तुम्हाला एक एक्झाम्पल मी तुम्हाला समजून सांगतो. समजा -2 आणि -7. बघा, चिन्ह समान आहे, चिन्ह समान बेरीज करा म्हणजे नाही, आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं, म्हणजे काय झाला तो मायनस नाही. पुढे लक्षात घ्या, -10 प्लस 2. बघा इथे चिन्ह भिन्न वजाबाकी, म्हणजे वजाबाकी करा. 10 मधनं 2 गेले, समजा किती झाले तुमचे? 10 - 2 9, आणि उत्तराला चिन्ह सॉरी इथं 8, आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही साइन बघू शकता. म्हणजे चिन्ह समान बेरीज आणि चिन्ह भिन्न वजाबाकी, उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं.